नमस्कार. जर तुम्ही नीट परीक्षेची तयारी करसाल आणि तुम्हाला जर या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे आहेत त्याची व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. त्यामुळे हा रील सेव्ह करून ठेवा आणि बार-बार पहा, कारण की फॉर्मच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम जर झाला तर तुमचा फॉर्म चुकवू शकतो. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे शैक्षणिक कागदपत्र, ज्याच्यामध्ये तुमची 10वीची मार्कलिस्ट, नंतर तुमचं टी-सी, ह्या 2 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. नंतर तुमचा ओळखीचा पुरावा, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे तुमचं असेल, ड्रायव्हिंग लायसन्स ते. नंतर तुमच्याकडे आरक्षणाचे कागदपत्र जसं की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर तुम्ही ओपन एस-सी एस-टी जर सोडून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पाहिजे, ते सुद्धा डेट संपलेली पाहिजे नाही. नंतर तुमचे इतर आरक्षणाचे कागदपत्र जसं की तुम्ही डोंगरी भागात राहत असाल, तुम्ही दिव्यांग असाल, प्रकंपग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असाल तर त्याचं प्रमाणपत्र. नंतर तुमच्या डाव्या हाताचं थंब इम्प्रेशन, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचे तुमचं तारीख ही योग्य असली पाहिजे. तारीख जर त्या ठिकाणी बरोबर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचे आहे. तुमचं जन्म जे आहे, आधार कार्डचं सगळं स्पेलिंग मिस्टेक सुद्धा तुम्हाला एक चेक करायचे आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा तुमचं ॲड्रेस प्रूफ, ज्याच्यासाठी आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी सफिशियंट आहे, किंवा राशन कार्ड, तुमची सिग्नेचर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे, जेणेकरून जे त्या ठिकाणी ब्लॅक कलरनं तुमची करणं आवश्यक आहे. तर हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासपोर्ट फोटो. तर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती लागत असेल किंवा तुम्ही मेडिकलसाठी ॲडमिशन घेत असाल, तुम्हाला जर चांगलं तुमचं आवडतं कॉलेज जर भेटलं नाही तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 95 45 45 61 01, जेणेकरून महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी, जसं की MBBS असेल, BMS असेल, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.